आज मम्मीने बनवली होती एक कम्फर्टिंग डिश, म्हणजेच सुक्या बोंबलाची चटणी, भाकरी, पिठी आणि भात. तर आज मी शेअर करते सुक्या बोंबलाची चटणी जी मम्मीने बनवली होती. तर सर्वात आधी सुके बोंबील तव्यावरती भाजून घेतले आणि पाण्यात भिजवून घेतले. नंतर तव्यावर घातलं थोडंसं तेल. तेल गरम झालं आणि मग घातलं कांद्याच्या पातीचा कांदा. नंतर सगळं नीट परतवून घ्यायचं आणि मग घालायचा बारीक चिरलेला टोमॅटो. सगळं नीट परतवून घेतलं आणि मग घातली आलं लसूणची पेस्ट. नंतर घातलं हिंग आणि सगळे मसाले, हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, धना जिरा पावडर, गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ. सगळं नीट परतून घ्यायचं आणि मग त्यात घालायचे सुके बोंबील. सुके बोंबील घातले की सगळं नीट परतून घ्यायचं आणि त्यात घालायचं थोडंसं पाणी. पाणी सुकलं की त्यात घालायचे कोकम. कोकम घातलं की थोडं परतून घ्यायचं आणि त्यात घालायची कांद्याची पात. कांद्याची पात थोडीशी जास्तच घालायची. जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही कमी देखील घालू शकता किंवा स्किप केली तरी देखील चालेल. सगळं पाणी सुकेपर्यंत नीट परतवत राहायचं आणि आपल्या सुक्या बोंबलाची चटणी तयार आहे. तर कशी वाटली ही रेसिपी नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच गोड गोष्टी आणि रेसिपीजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.